मागील हंगामातील RSFनुसार होणारा हिशोब एकाही साखर कारखान्याने साखर आयुक्तांना सादर केलेला नाही. तसेच ऊस दर नियंत्रण आदेश 1966 नुसार ऊसाचा दर जाहीर करत असताना जास्तीत जास्त खप असणाऱ्या स्थानिक 2 वर्तमानपत्रांमध्ये सुरू हंगामातील FRP जाहीर करूनच कारखाने सुरू करण्याचा कायदा आहे. तरीही कोल्हापूर विभागातील एकाही कारखान्याने वरील नियम व अटी पाळलेल्या नाहीत. याबाबत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी आणि सुरू असणारे कारखाने त्वरित बंद करावेत. तसेच मागील हंगामातील साखरेला सरासरी 3,800 ते 3,900 रुपये दर मिळालेला आहे. यासाठी भरारी पथकांना केव्हाही व कोणत्याही क्षणी साखर कारखान्यावर वजनकाटे तपासण्यासाठी शेतकऱ्यांनी बोलवल्याबरोबर तात्काळ पाठवण्यात यावे. शेतकऱ्याने बाहेरून वजन करून नेले तरी ते ग्राह्य धरण्यासाठी कारखानदारावर बंधनकारक करावे. या सर्व मागण्याबाबत 5 नोव्हेंबर 2025 पर्यंत निर्णय न झाल्यास 6 नोव्हेंबर 2025 पासून साखर सहसंचालक कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा सर्व संघटनांच्या वतीने देण्यात आला. प्रादेशिक सहसंचालक गोपाळ मावळे यांनी निवेदन स्वीकारले. जिल्हाधिकारी कोल्हापूर आणि पोलीस अधीक्षक कोल्हापूर यांना देखील निवेदन देण्यात आलं. यावेळी प्राध्यापक जालिंदर पाटील, शेतकरी सेना महाराष्ट्र अध्यक्ष शिवाजी माने, अध्यक्ष जय शिवराय किसान संघटना, सावकार मातनाईक, भगवान काटे, वैभव कांबळे, ज्ञानदेव पाटील, शरद जोशी शेतकरी संघटना, रुपेश पाटील स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड, जनार्दन पाटील राज्य सचिव शेतकरी सेना, संदीप देसाई राज्य संघटक आप पार्टी, सदाशिव कुलकर्णी, नामदेव पाटील जिल्हाध्यक्ष किसान मोर्चा, संजय चौगुले आदीसह विविध संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते. न्यूज मराठी 24 साठी विनोद शिंगे, कोल्हापूर.